तर हा जो प्राणी आहे ना त्याचं नाव आहे मिथून आणि हा स्पेशली इकडेच बघायला भेटतो. इकडे म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये. ह्याची एक स्टोरी आहे ती मी सांगेलच तुम्हाला पुढे. तर फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. तब्बल 3 महिन्याच्या नंतर ना आमचा हा प्लॅन सक्सेस झालेला आहे. आज संडे होता. आम्ही सकाळी सकाळीच लवकर आवरून मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो. घनदाट असं जंगल, त्याच्यानंतर वळणावळणाचा रस्ता आणि जाताना लागणारे हे धबधबे, इतकं सुंदर निसर्ग होता ना बासच. मोठमोठे डोंगर, दरी, त्याच्यानंतर प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे हे पण आम्हाला रस्त्याने जाताना बघायला भेटले. आणि हे आहे ते बांबूची शेती करतात इकडचे लोक. बांबूची, परत किवीची, संत्र्यांची, हे इकडं प्रसिद्ध आहे शेती करण्यासाठी. रस्त्यात जाताना ना मला 2-4 गायी पण दिसल्या होत्या. इकडच्या गायी जरा वेगळ्या प्रकारच्या आहेत, म्हणजे त्यांच्या अंगावर भरपूर असे केस आहेत, कारण थंडीपासून बचाव करण्यासाठी. मी जेवढे व्हिडिओमध्ये घेता येईल तेवढे घेतलेले आहेत. आणि हे इकडे ना बांबूचेच घर बनवतात लोक काही काही ठिकाणी. आणि रस्ता बघा किती सुंदर आहे, अगदी मोकळं वातावरण आहे. खूप सुंदर असं वातावरण होतं आजचं. थोडंसं ऊन, थोडीशी सावली, हवा, असं छान वातावरण होतं आजचं. आणि आम्ही निघालेलो आणीनीपासनं 20 ते 25-30 किलोमीटर अंतरावर काहीतरी होतं. जाण्यासाठी आम्हाला 1-1.5 तास लागला. मातू वॉटरफॉल म्हणून आहे इथे एक प्रसिद्ध ठिकाण, तिथेच आम्ही जाणार होतो आज. पण मला माहिती नव्हतं आधी तिथे वॉटरफॉल आहे म्हणून. फक्त ऐकलेलं की तिथे ब्रिज आहे, ते बघण्यासाठीच आम्ही गेलेलो. जर माहिती असते ना आधीच वॉटरफॉल वगैरे आहे तर छानपैकी आम्ही आणखीन जास्त तयारी करून गेलो असतो. म्हणजे एक्स्ट्राचे कपडे वगैरे घेऊन गेलो असतो तिथं पाण्यात पोहण्यासाठी, भिजण्यासाठी. त्यामुळे आम्ही तर जाताना 2 व्हीलरवरच गेलो, कारण रस्ता फार डेंजर आहे बाबा. एकदम घाट आहे, अख्खा वळणावळणाचा रस्ता आहे. आणि हे इथं नदी पण आहे. तर मी सांगते मिथूनची काय स्टोरी माहिती का. मिथून इकडं लग्नामध्ये मुलाकडचे मुलीकडे घेऊन जातात. मिथून देण्याची पद्धत आहे म्हणे. आणि मग ते मस्तपैकी वाजत गाजत घेऊन जातात आणि नंतर त्यालाच मारून खातात, असं काहीतरी आहे त्याची स्टोरी. मला पण एवढी काही माहीत नाही, पण असंच आहे काहीतरी. मग आम्ही परत निघालो पुढे. ही इथं किवीची बाग आहे. आत्ता सध्या किवीचा सीझन सुरू होतो आहे, तर किवी लागली आहे, फक्त ती पकलेली नाही आहे आणखी. खूप सुंदर, म्हणजे काही दिवसांनी येईलच म्हणा किवी खाण्यासाठी. तर हा रस्ता बघा किती उंच उंच डोंगर आहेत खूप जास्त. आणि जवळपास आम्ही पोहोचलोच होतो इथे. तर हा जो आहे ना तो ॲडव्हेंचर पार्क आहे, म्हणजे आणखी तयार होणार आहे आत्ता. सध्या त्यांचं चाललेलं आहे, काम सुरू आहे तिथं. 1-1.5 वर्षात हा कंप्लीट तयार होईल. सायकलिंग वगैरे म्हणजे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी इथं चाललेल्या आहेत. आम्ही काही गेलो नाही तिथे. आम्ही डायरेक्ट आपलं वॉटरफॉलकडे गेलो, म्हणजे सॉरी ब्रिज बघण्यासाठी गेलो. वॉटरफॉल आहे हे तर आम्हाला नंतर कळालं तिथं आहे म्हणून. आणि फायनली आम्ही आलोच होतो जवळजवळ. वाटत नाही की एवढा रस्ता जंगलातून रस्ता आहे एवढा. आणि पुढे गेल्याच्या नंतर एवढं सुंदर ठिकाण पाहायला भेटेल, म्हणजे आणखी काही वर्षांनी बघायला गेलं, जास्तीत जास्त 1-2 वर्षामध्येच म्हणा ना, खूप डेव्हलप होईल इथं सगळं. आणि फायनली हा वॉटरफॉल आम्हाला दिसला. खूप सुंदर लोकेशन होतं, खूप म्हणजे. आणखी तिथं काम चाललेलंच आहे. हे रेस्टॉरंट आहे, इथं ब्रिज आहे आणि हा वॉटरफॉल आहे. तर आज संडे होता त्यामुळे बरीचशी पब्लिक पण होती तसं तर, त्यामुळे मजा आली खूप सारी. आणि मग आम्ही विचार केला हा वॉटरफॉल बघून की आपण पण पाण्यात जाऊया म्हणून, कारण तिथं खूप सगळेजण पोहत होते पाण्यामध्ये. आणि हा जो ब्रिज आहे ना तर तो ग्लास ब्रिज आहे, जो की चायनामध्ये पण आहे, पण तो खूप उंचावर आहे. इथं एवढा उंचावर नाही आहे, पण बऱ्यापैकी उंचावर आहे. आम्ही जाणार होतो, पण तिथे तर ऊन होतं आणि काहीच घालून जायचं नव्हतं पायामध्ये. शूज न सॉक्स न चप्पल काहीसुद्धा अलाउड नाही होतं. तर उन्हामुळे ते ग्लास एकदम गरम झाला होता, त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्ही कॅन्सल केलं. आणि मग आम्ही तिथंच, ते जे रेस्टॉरंट होतं ना मग ते इथंच आम्ही गेलो. तर छान होतं, खूप नीट अँड क्लीन पण होतं. पण एवढं महाग होतं ना बापरे. 60 रुपयेचा आहे हा ज्यूस आणि तिथं तब्बल दुपटीने विकत होते. आणि म्हणलो बास, बाकी काही नाही घ्यायचं. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट वॉटरफॉलकडे गेलो. तिथं मस्तपैकी आम्ही खूप सारा एन्जॉय केला.
हे धबधब्याचं पाणी खूप उंचावरून पडत होतं आणि इतकं थंडगार होतं ना पाणी, बासच. पहिला पाऊल टाकल्या टाकल्या असलं डेंजर वाटलं ना, अक्षरशः अंगाला काटाच आला. आणि स्वच्छ पण मात्र खूप होता, खूप स्वच्छ होतं. माझी तर काही हिंमतच झाली नाही पहिले पाण्यामध्ये जाण्याची. माझ्या नवऱ्यानेच एक डुबकी घेतली. मग ते मला किती म्हणत होते ये, तरी पण माझी हिंमत नाही झाली. मला खूप भीती वाटत होती. त्याच्यानंतर नाही म्हणलं, चलाच जावंच लागणार आहे. गेले, बापरे, इतकं थंड लागलं, इतकं थंड लागलं बासच. आणि ते पाणी ना असं ओढत होतं आपल्याला, असं मागे मागे फेकल्यासारखं करत होतं. मी ह्यांचा हातच पकडून चालत होते. आणि तिथे खूप सारे लोक आलेले होते, लहान मुलं होते, फिरायला आलेले टुरिस्ट होते. आणि खूप मजा आली, खूप जास्त. काही ठिकाणी पाणी खोल होतं आणि काही ठिकाणी अगदी आपल्या कमरेच्या खालीपर्यंत, गुडघ्यापर्यंत पण होतं. आणि खाली वाळू होती, ती वाळू पण घसरत होती खूप जास्त. आणि ही जी मुलगी आहे ना, ती खूप क्यूट होती, खूप जास्त. बहुत थंडा थंडा पाणी है, बहुत थंडा थंडा पाणी है, असं त्याचं कंटिन्यू सुरू होतं मला. हां, त्याच्यानंतर आम्ही एक एक डुबकी घेतली. आणि मोबाईलवर मात्र ह्या धबधब्याचं पाणी खूप पडत होतं, त्याच्यामुळं आमचे काही जास्त फोटोज व्हिडिओ एवढे काही क्लिअर आले नाहीत. पण आलेत तसे आलेत. एन्जॉय करण्याशी मतलब आहे, ते आम्ही खूप केलं. फोटो व्हिडिओ काही घेतले नाही जास्तीचे, पण आम्ही खूप मज्जा केली, खूप जास्त. आम्हाला दुपार झाली होती. आम्ही कंप्लीट 1-1.5 तास तरी, 1-1.5 तास म्हणजे 1 तास तरी असतो पाण्यामध्ये. आणि हा बघा धबधबा किती उंचावरून पडत होता. ऊन पण होतं, पण एवढं काही लागलं नाही, पण छान वाटत होतं खूप जास्त. त्याच्यानंतर ना आम्ही जावं असं विचार करत होतो, पण पायच निघत नव्हता पाण्यातनं. परत एकदा ह्यांनी एक डुबकी लावली. असं करत करत आमचा तिथं अजून थोडासा वेळ गेला. त्याच्यानंतर ना आम्ही निघालो तिथून. तिथं स्टेसाठी पण केलेले बरं का. हे जे आहे ना इथं पर नाईटचे किती हो, 9,000 आणि जे टेंट आहेत ना, तर त्याचे 4,000 अशी त्याची प्राईज आहे 1 नाईटसाठी. आणि हा ब्रिज झुला ब्रिज असं नाव दिलेलं होतं, कारण तो हालत होता. त्याचं नाव नाही माहिती मला, पण छान होता. आम्ही तिथं मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि हे काही काही ॲक्टिव्हिटीज चालू केल्या होत्या आय थिंक, पण आम्ही नाही गेलो तिथं कारण आम्हाला उशीर होत होता. मग आम्ही निघालो. आणि हा जो आहे ना, तो ITBPचा कॅम्प आहे, खूप मोठा होता. असेच छान छान सुंदर नजारे बघत आम्ही तिथून निघालो. आणि ह्या लोकेशनपासून फक्त 40 ते 50 किलोमीटरवर चायना बॉर्डर होती. आणि हे बघा, ही किवी इथं मी घेतलेली आहे थोडी थोडी, फक्त ती आणखी कच्ची आहे, छोटे छोटेच लागलेल्या होत्या. आता 1-2 महिन्यामध्ये येतील, किवीचं सीझन सुरू होईल. इकडे किवी खूप जास्त आहे. किवी, परत संत्रा, बांबू, त्याच्यानंतर प्लम. आणि हे मिथून खूप आम्हाला बघायला भेटले आज. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा.